आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवसभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहे आज काय विशेषमध्ये। पहिली बातमी जळगावमधून। जळगावमध्ये रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढलाय। नेमका हा अपघात कसा घडलाय ते आपण आज काय विशेषमध्ये बघणार आहोत। दुसरी बातमी आहे मेंदू व्हायरस बाबतची। पुण्यात 2च दिवसात मेंदू व्हायरसच्या रुग्णांची संख्या दुप्पट झालेली आहे। त्यासाठी प्रशासन कशा प्रकारे अलर्ट मोडवर आलंय ते देखील आपल्याला पाहायचंय। तिसरी बातमी शिवसेनेसंदर्भातली आहे। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे या संदर्भातले अपडेट्स आपण आज काय विशेषमध्ये घेणार आहे। या तीनही बातम्या खरं तर अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या तीनही बातम्यांचा आढावा आपल्याला आज काय विशेषमध्ये घ्यायचा आहे। आज काय विशेषमधली पहिली विशेष बातमी जळगावातून। जळगावमधील पुष्पक एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा वाढलेला आहे आणि या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय। 40 जण जखमी आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर प्रवाशांनी उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला। रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहे। दुसरीकडे केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 2.5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। तर गाडीतल्या प्रवाशांना एका चहा विक्रेत्यानं आग लागल्याची माहिती दिली आणि तेव्हाच प्रवाशांचा धीर सुटला। त्यामुळे प्रवाशांनी घाबरून या ठिकाणी परधाडे माहेजी या दरम्यान भरधाव रेल्वेतून उड्या मारल्या। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले, त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण। आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला, कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात। त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या। आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे। यात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या अफवेमुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या। त्याचवेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडले। जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली। जखमींवर मोफत उपचार केले जात आहेत, तर केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 2.5 लाखांची मदत जाहीर केली। जळगावच्या परधाडे रेल्वे दुर्घटनेबाबत सेंट्रल रेल्वेने पत्रकार परिषद घेतली आहे आणि या संदर्भात माहिती दिली। स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जखमींना मदत केली जाते आहे। पुष्पक एक्सप्रेसची कुणीतरी चेन खेचली, त्यानंतर काही लोक खाली उतरले, त्यावेळेस समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेस खाली ते चिरडले गेले। या माहितीवर शिक्कामोर्तब झालाय। परधाडे या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेच्या घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली आहे। गिरीश महाजन यांनी नातेवाईकांचं सांत्वन केलंय, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली आहे। सर्वतोपरी या घटनेत जखमींची मदत करण्यास सर्व उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा कामाला लागण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या आहेत। लीलावती रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खानने भेट घेतली। जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगचे आभार मानण्यासाठी सैफने डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेट घेतली आहे। सैफने भजन सिंगला 51,000 रुपयांचं बक्षीस दिलंय। हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेत सुद्धा वाढ झाली आहे, तर खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। अभिनेता रॉनेल रॉयच्या एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन कंपनीचे सुरक्षा रक्षक सैफच्या सद्गुरू शरण अपार्टमेंट बाहेर तैनात करण्यात आले आहेत। मुंबईमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे। प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणं शक्य आहे का, ही विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली आहे। यावर 3 महिन्यांमध्ये अभ्यास गटाकडून अहवाल मिळेल।
कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावरती पॅसेंजर लूपलाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती याचा परिणाम होईल. कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याचीही शक्यता आहे. एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलतपात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड यंत्रणेमध्ये बिघाड झाला. प्रवाशांना तात्पुरते कागदी पास देण्यात येत आहे. अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्यानं त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय. दावोसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली आहे. ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्राबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. टोनी ब्लेअर लवकरच भारतात येणार अशी माहिती आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गांसह राज्यातील 90 महामार्गांवरती प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवरती लक्ष ठेवलं जाईल. कपिल शर्मा यांच्यासह अभिनेता राजपाल यादव याशिवाय नृत्य दिग्दर्शक नेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना देखील जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी मिळताच राजपाल यादवने मुंबई पोलिसात तक्रार दिली. ईमेलच्या माध्यमातून ही धमकी आल्याचं बोललं जात आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी सध्या करतायत. विनोदवीर कपिल शर्मा याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. असं असताना आता कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी आली. कुटुंबासह जीवे मारलं जाईल असं धमकावलंय. नेहरू येथील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमानंतर नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते. या कार्यक्रमाच्या 4 दिवसांमध्ये तब्बल 82 टन कचरा स्टेडियम परिसर नेरूळ या विभागातून संकलित करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या कोपरीमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचं थैमान बघायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 177 अंडी आणि 270 किलोग्राम खाद्य नष्ट करण्यात आलं. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण झाली आहे. कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली, त्यामुळे त्या ठिकाणी व्यावसायिकांवर देखील ताण येतोय. बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून कुंभमेळ्यासाठी विशेष पॅकेजचं नियोजन करण्यात आलेलं नाही. मात्र वैयक्तिकरित्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून फक्त मार्गदर्शन केलं जात आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4 वडाळा कासार वडवली कामाच्या खर्चात तब्बल 1274 कोटी रुपयांची वाढ झाली. प्रकल्पाला 5 वर्षांचा विलंब झालाय. या खर्चात वाढ झाली आहे आणि या मार्गात एकूण 30 स्थानक आहे. हे काम जुलै 2021 रोजी पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र आता ऑगस्ट 2026 ही नवी मुदत देण्यात आली आहे. आयटी सिटी हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागेल. ठेकेदाराने मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं जाहीर केलं. मात्र या मार्गावर 23 स्थानकांचा समावेश असेल. त्यापैकी फक्त 12 स्थानकांचं काम पूर्ण झालंय. कायद्याच्या चौकटीत राहून ईट का जवाब पत्थर से देंगे असं म्हणत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना सज्जड दम दिला. तर पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पोलिसांकडून किमती मुद्देमाल वितरण समारंभ पार पडला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मागील वर्षी 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी लर्निंग टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्ट दिली. यातून पिंपरी चिंचवड आरटीओला 17,86,00,000 रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षीच्या तुलनेत लर्निंग आणि ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या 3% नागरिकांचं प्रमाण वाढलंय. अमरावती शहरातील वाहतूक पोलिसात असुरक्षित असल्याचं दिसतंय. शहरातील वाहतूक पोलीस कंट्रोल बूथ बंद आहे. तर ऊन वारा आणि पाऊस सहन करत वाहतूक पोलिसांना कर्तव्य वाजवावं लागतंय. तर अनेक ट्रॅफिक बूथ गायब आहे आणि काही तर वर्षानुवर्ष बंदच आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कॅबिनेटमधील 54 मंत्र्यांच्या साथीने गंगा स्नान केलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतरच मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री संगमाच्या दिशेने रवाना झाले. यावेळेस मंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंगा जलाचा वर्षाव करताना दिसत आहे.
महाकुंभात जुना आखाड्याचे बृहस्पती गिरी महाराज यांनी पाण्यावर तरंगणारा दगड घेऊन ते आलेले आहेत. प्रभू श्रीरामाच्या कथेशी या दगडाचा संबंध आहे असा दावा त्यांनी केला. रामसेतू बनवण्यासाठी अशाच पद्धतीने दगड वापरले गेले असं महाराज सांगतायत. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज, कारण कोरिओग्राफर रेमो डिसूजा, अभिनेता राजपाल यादव आणि कपिल शर्मा शिवाय कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून आल्याची माहिती आहे. विष्णू नावानं धमकी आल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली असल्याचं कळत आहे. संभाजीनगरात आता कायद्याचा धाक नाहीये का असा सवाल निर्माण झालाय. शहरातील मुख्य रस्त्यांवर हात सोडून बुलेटवर स्टंट करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ नोटीस बजावून सोडून दिलं. त्यामुळे शहरात कुठेही कसाही स्टंट करा आणि दंड भरून मोकळे व्हा असं चित्र दिसतंय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना EWS अर्थातच आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. सकल मराठा समाजाने नायब तहसीलदारांना निवेदन दिलंय. 7 दिवसात सर्व प्रलंबित दाखले देण्याची मागणी केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या 41,000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, कारण संत्रा गळतीची मदत अखेर जाहीर झाली आहे. अमरावती जिल्ह्याला 165 कोटींची मदत जाहीर झाली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे. अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगामुळे फळ पिकांची 60% गळती झालेली आहे. गडचोलीमधल्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे. सुरुवातीला 2 ते 3 मुलांमध्ये हा वाद झाला. मात्र या वादामध्ये पालकांनी उडी घेतली, त्यामुळे वाद चिघळला आणि त्याचं हाणामारीत रूपांतर झालं. पोलिसात या प्रकरणाचा एकमेकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. संबंधितांना नोटीस देऊन पोलीस अधिकचा तपास करतायत. कोल्हापूरमधल्या खासगी रुग्णालयानं भुदरगड तालुक्यातील अतुल सुतार याचा मृतदेह रोखून ठेवल्याचा प्रकार समोर आला. कोल्हापूरमधल्या विन्स हॉस्पिटलने सकाळी 8 वाजेपासून मृतदेह बिलाअभावी अडवून धरला. त्यानंतर महापालिकेने रुग्णालयाला नोटीस बजावली. पुण्यातील बिब्वेवाडी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आहे. बिब्वेवाडीत बार कर्मचाऱ्यांकडून तरुणांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आरोपींना अटक करत ज्या परिसरात मारहाण झाली आहे त्याच परिसरातून पोलिसांनी या आरोपीची धिंड काढली आहे. रत्नागिरीच्या परशुराम घाटाला ग्लॅबिंग वॉल लोखंडी जाळ्याचं संरक्षण दिलं जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचं देखील बघायला मिळतंय. याशिवाय या घाटातील धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी कोकण रेल्वेप्रमाणे लोखंडी जाळीद्वारे उपाययोजना केल्या जात आहे. नाशिकमधल्या बिजोटे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी टाळं ठोकलंय. जोवर संबंधित ग्रामसेवकाची बदली करून नव्यानं ग्रामसेवक येत नाही तोवर टाळं काढणार नाही ही आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तुळजापूर तालुक्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्यांना मारहाणीच्या प्रकारानंतर प्रशासनानं ठोस पाऊल उचललं. जिल्ह्यात पवनचक्की उभारण्यासाठी नियमांचा भंग केल्यास कारवाई होणार आहे. SOPचे पालन करणे प्रत्येक कंपनीस बंधनकारक असेल. शेतकरी आणि कंपन्यांमध्ये लेखी करार मराठीतून करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग सध्या अलर्ट झालेला आहे. बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू मच्छरांच्या संख्येत वाढ होते आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळावं यासाठी आरोग्य विभागामार्फत तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या भूमिहीन शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढलाय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प अतिक्रमित जागेवर उभारला जातोय. ते थांबवण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारला केली आहे. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सुद्धा आता देण्यात आलेला आहे.
जळगाव येथील गिरणा नदीमध्ये चक्क रसायनयुक्त दूषित पाणी पात्रात सोडण्यात आलं। नाशिक मुंबई प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अहवाल सादर झालाय। दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे। साम टीव्हीने बातमी दाखवली, त्यानंतर जळगाव प्रदूषण नियंत्रण विभागाच्या पथकानं पाण्याचे नमुने सुद्धा घेतलेले आहेत। पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात वाहन चालकाने एका महिलेला आणि चिमुकल्याला धडक दिली आहे। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या अपघातात महिला आणि चिमुकला बाळ किरकोळ जखमी झाला, मात्र या अपघाताची कोणतीही तक्रार पोलिसात दाखल झालेली नाही। पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यात विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या चोरट्यांच्या टोळीला शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद केली, त्यानंतर रोहित्र चोरणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय, कारण पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांची सायंकाळच्या सुमारास तोडफोड झाली। कोयता गँगने ही तोडफोड केल्याचा संशय पोलिसांना आहे। पुणे पालिकेकडून 1 जानेवारी ते 18 जानेवारी या दरम्यान या कालावधीमध्ये शहरात दंडात्मक कारवाई केली जाते। 4519 नागरिकांकडून तब्बल 36 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे। वसईच्या बापाने हद्दीमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली। यात 6 ते 7 जण जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मेघनाथ बोईर असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। जमिनीची मोजदाद घेताना अचानक आरोपीने गोळीबार केला आहे। कल्याण पूर्व परिसरात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। वाढदिवस साजरा करत असताना भर रस्त्यात हल्ला झालाय। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। पुणे शहरात एमडी ड्रग्स नंतर आता अफीमची विक्री करण्यात येते आहे। तर राजस्थानमधून आलेल्या तरुणाकडे हे अफीम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सदर तरुणाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून सुमारे 21 लाख रुपयांचं अफीम जप्त केलं। कल्याण डोंबिवलीमध्ये नशेचा धंदा करणाऱ्या आणि नशेखोरांविरोधात पोलिसांनी फार्स आवरण्यास सुरुवात केली आहे। डीसीपी स्क्वॉडने डोंबिवली पश्चिम परिसरातून एका गांजा तस्कराला बेड्या ठोकलाय। त्याच्याजवळून पोलिसांनी सुमारे 3 किलो गांजा जप्त केला आहे। पाच गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला 16 लाखांचा मुद्देमाल संभाजीनगरच्या गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आला। चोरी आणि घरफोडी करणारा मुख्य आरोपी त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। ही माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामींनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा नदीपात्रामध्ये अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आलेली आहे। वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी नष्ट केल्या आहेत। सिंदखेड राजा तालुक्यातील इसरूळ आणि सिनगाव जहांगीर परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये अनधिकृत घरांवर तोडक कारवाईला गेलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे। रेल्वे प्रशासनाकडूनही कारवाई केली जात असताना आक्रमक झालेल्या झोपडीधारकांनी जोरदार विरोध केला। दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने विना हेल्मेट आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरती कारवाई केली। या कारवाईमध्ये तब्बल 6.5 कोटींचा दंड आकारला। 2.25 लाख चलान फाडण्यात आले। वाहन चालकांकडे 5 कोटींचा दंड थकीत असल्याची माहिती आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील बलकुवेचे सरपंच प्रदीप अशोक पाटील आणि अजनाडचे उपसरपंच नवनाथ सोमा ठेलारी यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचं समोर आलं। सरकारी जागा लाटण्याचा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र अपात्र केलेला आहे।
खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार होत आहे. वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खंडणी आणि सरपंच हत्येप्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीमध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण विष्णू चाटे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. चाटे विरोधात पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झालाय. विष्णू चाटेचा मोबाईल सापडला नसल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीने त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी पार पडली. कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली. कराडने खूप पापं केली आहेत आणि त्याला फेडावी लागणार आहे, ही प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. बीडच्या मांजरसुंबामध्ये वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन आहे. कराडने याच परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा देखील आरोप आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केला आहे. स्लीप ॲपनिया या आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये सीपॅप मशीन देण्यास बीड कोर्टानं परवानगी दिली. वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे, त्यामुळे कराडने कोठडीमध्ये सीपॅप मशीन द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, ही मागणी दमानी यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची काल भेट घेतली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आहे, असा आरोप दमानी यांचा आहे. सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलं. सरपंच कृष्णा आंधळेची याशिवाय या संदर्भात सरपंच प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास आता बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आज देखील मोकाटपणे फिरतोय. आंधळेला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, ही मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. सरपंच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ही मागणी मराठा समाज आंदोलकांनी केली. सरपंच देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेलाय. त्याचेच पडसाद मुंबईमधल्या केएम रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसताय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं बघायला मिळतंय. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. कॅबिनेट मंत्रीपद हे देखील छोटं पद नाही आहे. महायुतीमध्ये कोणी नाराज नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंनी इंदापुरात दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज अजित पवार कामाला आल्याचं बघायला मिळालं. सकाळी 6 वाजता अजित पवार सर्किट हाऊसवर बैठकीसाठी पोहोचले. अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा सुद्धा घेतला जातोय. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज पार पडेल. यानिमित्त काका पुतण्या एकाच व्यासपीठावर येतील. विरोधी पक्षातल्या सदस्यांना किमान 2 समित्या मिळाव्या, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. या मागण्यांसंदर्भात पत्र महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पाठवलं. विरोधी पक्षाचे 51 सदस्य आहेत, त्यामुळे प्रत्येक सदस्यांना विधिमंडळाच्या 2 समित्या मिळाव्या, हे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. मोठी बातमी, मुंबई अहमदाबाद मार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावरती बुलेट ट्रेन धावणार आहे. मात्र जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकानसेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होतोय, तर ती अनुकूल आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येईल. 2026 मध्ये सुरत बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावणं अपेक्षित होतं, मात्र त्यासाठी 2030 हे वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गावर आता वंदे भारत ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावरती आता खरं तर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचं कळतंय. हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2030 आधी बुलेट ट्रेन धावणं अशक्य असल्यानं हा निर्णय घेतला गेला आहे.
बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवरच वंदे भारत धावणार असल्याचं कळतंय. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरती खरं तर ही वंदे भारत धावणार असल्याचं कळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर बुलेट ट्रेनसाठी हा ट्रॅक तयार करण्यात आलेला होता. मात्र या ठिकाणी बुलेट ट्रेन येण्यास उशीर होत असल्यानं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.